नमस्कार मैत्रिणींनो, आपण बनवणार आहोत खमंग ढोकळ्यासाठी घरीच पीठ। त्याच्यासाठी घेतला आहे मी 1 किलो राशनचा तांदूळ। त्याच्यासाठी लागणार आहेत अर्धा किलो हरभऱ्याची डाळ। त्याच्यासाठी लागणार आहेत 1 वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ। तर ह्या सर्व वस्तू बरोबर मापातच घ्यायच्या, कमी किंवा जास्त घ्यायच्या नाही। आणि ह्या घेऊन झाल्याच्या नंतर छान अशा हातानेच एकजीव करायच्या आणि त्या गिरणीवरून दळून आणायच्या। दळताना गिरणीवाल्या दादांना सांगायचं थोडंसं जाडच दळून द्या। घरी गिरणी असेल तर तुम्ही घरीही दळू शकता। त्याच्यासाठी लागणार आहे साखर, लिंबू सत्व, मीठ आणि सोडा। तर लिंबू सत्व लागणार आहे 60 ग्रॅम, मीठ लागणार आहेत 75 ग्रॅम, साखर लागणार आहेत 400 ग्रॅम आणि सोडा लागणार आहे 60 ग्रॅम। तर ह्या लिंबू सत्व आणि साखर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक अशा दळून घ्यायच्या। वेगवेगळ्या दळल्या तरी चालेल आणि एकत्र दळल्या तरी चालेल। तर ह्या वस्तू आपण दळून घेतलेल्या आहेत आणि आता पिठामध्ये मिक्स करून घ्यावा। सुरुवातीला 400 ग्रॅम साखर आपण दळून घेतली आणि ती पिठात मिक्स करून घ्यायची। 60 ग्रॅम लिंबू सत्वही दळून घेतलं, तेही मिक्स करायचं। त्याच्यानंतर घालायचं 75 ग्रॅम मीठ आणि 60 ग्रॅम सोडा। तर किराणा दुकानातूनच ह्या वस्तू आपण मेजरमेंट करून मोजून आणायच्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला घरी माप करण्याची वजन करण्याची गरज येणार नाही। उलटणीच्या साहाय्याने मी ह्या सर्व वस्तू एकत्र करून घेतलेल्या आहे आणि ह्याच पद्धतीने मी नेहमी खमंग ढोकळ्याचं पीठ बनवते आणि खमंगही बनवत असते घरी नाश्त्याला। तर माझे खमंग अशा पद्धतीने पीठ बनवून केल्याच्या नंतर कधीही बिघडत नाही। ज्याला खमंग बनवायला येत नाही, फुगत नाही, त्यालाही हे खमंग अगदी झटपट असे बनवू शकतात। छान असं हाताने पीठ बनवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं। तर झालं आपलं खमंगचं पीठ रेडी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा।